नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश शाही. आजची तारीख आहे 2 फेब्रुवारी 2024. रात्रीचे जवळपास 10:30 वाजले. तर मला तुमच्याशी आज जी मी मॅरेथॉन पळालो, मुंबई हाफ मॅरेथॉन, 2 तास 29 मिनटं 17 सेकंद, हा त्या मॅरेथॉनचा ऑफिशियल टाईम. तर तुम्हाला माहिती आहे, मी 1 ऑक्टोबर 2024 मॅरेथॉन रनिंग सुरू केले. 1 ऑक्टोबर 2024ला आपण फक्त 100 मीटर पळालो होतो. त्या 100 मीटरपासून आपण ही आपली धावण्याची जी आपला प्रवास आहे सुरू केला होता. त्यामध्ये आपण मध्यंतरी आपला अपघात झाला होता ऑक्टोबर महिन्यामध्येच. मग आपल्याला ब्रेक लागला. पुन्हा आपण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असं लगातार आपण काही ना काही रनिंग करून आपले पुढचे टप्पे आपण गाठतो आहे. म्हणजे 100 मीटरपासून आपण मास्टर गेममध्ये 5 किलोमीटर पळालो 25 मिनटाच्या जवळपास. नंतर आपण वॉटर किंगडममध्ये 10 किलोमीटर आपण 58 मिनटामध्ये पळालो. आणि खरं म्हटलं तर माझा हाफ मॅरेथॉन जे टार्गेट होतं ते टार्गेट मार्चमध्ये होतं. मला एवढं लवकर काय हाफ मॅरेथॉन पळायचं नव्हतं. कारण कसं आहे, मी जर बघितलं तुम्ही तर मी शेवटची जी रनिंग केली ती 12 किलोमीटर, हायेस्ट 12 किलोमीटर, ते पण 1 तास 20 मिनटामध्ये. तर 12 किलोमीटर नंतर आपण डायरेक्ट 21 किलोमीटरचा टप्पा गाठला आहे. तो खरं म्हटलं तर आज खूप खडतर होता. तो गाठला मी त्याच्यामुळं, त्याचं कारण माझा बॅचमेट उदय वाजे आणि जे आमचे मास्टर गेमचे हेमंत कोणी सर आहे, त्यांनी मला प्रोत्साहित केलं का आपण तू हाफ मॅरेथॉनची प्रॅक्टिस कर. मी त्यांना सांगितलं की मला मार्चमध्ये हाफ मॅरेथॉन पळण्याचा माझा टार्गेट आहे. परंतु मुंबईमध्ये वातावरण गरम असल्यामुळं मॅक्झिमम मॅरेथॉन या फेब्रुवारीपर्यंत संपून जातात. तर त्यांनी मला इन्स्पायर केलं आणि मला टाटा मॅरेथॉनचं देखील मी 10 किलोमीटर व्हर्च्युअलचं रन केलं होतं. परंतु ते मी जेव्हा सांदनदरी येथे गेलो त्या दिवशी सांदनदरी येथे तुम्हाला माहिती आहे, सांदनदरी येथे नेटवर्क नसल्यामुळं मला व्हर्च्युअल 10 किलोमीटरचा टप्पा गाठता नाही आला. तर थोडं वाईट वाटलं होतं, कारण ती खूप महत्त्वाची मॅरेथॉन असते. जगामध्ये टॉप 10मध्ये टाटा मॅरेथॉन येते. तर मी ठरवलं ठीक आहे आपण करूया. तर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मी मुंबई मॅरेथॉनमध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. आज सकाळी, काल रात्री 11 वाजता, 11:30 वाजता जवळपास दुपारी मी रात्री झोपलो आणि सकाळी मला 2:15ला उठलो. आज पहिल्यांदा असं झालं की मी माझ्या आयुष्यामध्ये 3:15 वाजता कोणत्यातरी इव्हेंटसाठी किंवा स्पर्धेसाठी स्वतःहून उठलो. तसा म्हटलं तर मी खूप आळशी माणूस आहे. परंतु ह्या रनिंगमुळं जे बदल होता ते म्हणजे आपला फिटनेस चांगला राहतो आणि दुसरी गोष्ट आपला आळसपणा दूर होतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपले काही आजार, छोटे मोठे आजार देखील बरे होतात. मला एलर्जी, सर्दीचा त्रास असतो. मला कफ देखील होत असतो. त्यामुळं आता जरी देखील थोडा खोकला आहे. तर मला वाटलं नव्हतं मी करू शकतो आहे. परंतु काल मी 11:30 वाजता झोपलो. सकाळी 3:15 वाजता उठून मग मी गेलो. फ्रेश होऊन मी 4:30ची लोकल पकडून बांद्राला गेलो. आणि तिथं एक ही महत्त्वाची गोष्ट आहे का माझ्यासोबत कोणी पार्टिसिपेट नव्हता, म्हणजे पार्टनर कोणी नव्हता. सगळे माझ्यासाठी अनोळखी होते. परंतु आपल्याला जे मिळवायचं असतं त्याच्यासाठी आपण पॅशनेट असलं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळंच तर मी जेव्हा आत्तापर्यंत 4 महिन्याचा सराव केला, त्या सरावामध्ये देखील मला कोणी पार्टनर असं कोणी भेटलं नाही. परंतु मी एकट्यानेच माझा प्रवास सुरू केला आहे आणि आज मला खूप आनंद होत आहे का मी हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. काही लोक हाफ मॅरेथॉन 1 तासामध्ये पूर्ण करता, काही 2 तासामध्ये पूर्ण करता. परंतु मी 2 तास 29 मिनटात केली. तसं म्हटलं तर जास्त टाईम आहे, परंतु कसं आहे, स्पर्धा ही स्वतःसोबत पाहिजे. मी कालच्यापेक्षा आज किती प्रगती केली ते महत्त्वाचं आहे आणि मला तेच आनंद वाटतो आहे की मी कालपेक्षा आज चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आणि माझंच तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी सकाळी 3:15लाच म्हटलं होतं की मला 2 तास 30 मिनटामध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण करायची. आणि हे मी ठरवलं होतं. त्या प्रवासामध्ये मला 7 किलोमीटरवर कप छातीमध्ये कप आला, कप बाहेर येत होता. तर मी थोडं 10 सेकंद थांबलो. त्यानंतर 15 किलोमीटरला मला उजव्या पायाच्या घोट्याला क्रॅम्प आला. 6 किलोमीटर बाकी होते. मला वाटत होतं आपण सोडून द्यावं. परंतु सोडणं हा माझा स्वभाव नाही. कोणती गोष्ट घेतली मनावर ती पूर्णतच न्यायची हे माझं टार्गेट असते. त्यानंतर मी 6 किलोमीटर तसाच पळालो आणि जी माझी मॅरेथॉनचं टार्गेट होतं ते मी पूर्ण केलं. माझं ऑफिशियल टाईम 2 तास 29 मिनटं आणि 70 सेकंद आहे. तर मला खूप आनंद झाला. म्हणजे आपण जे ठरवतो ते करू शकतो आहे.
या रनिंगमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला बरेच अडथळे आले. तो कफचा इश्यू असो, तो क्रॅम्प असो. मी 12 किलोमीटरपेक्षा जास्त पळालो नव्हतो. माझा हायेस्ट टाईम होता 1 तास 20 मिनटं आणि 12 किलोमीटर पळण्याचा. तर 12 किलोमीटरनंतर मी डायरेक्ट 21 किलोमीटरवर जंप घेतले. हां, तिथं व्यवस्थित स्ट्रेचिंग वगैरे करताना आल्यामुळं मला थोडंसं पाय दुखत आहे. माझं अंग देखील दुखू राहिलं. आता देखील डाव्या गुडघ्यामध्ये पेन आहे, अंगामध्ये पेन आहे. परंतु म्हणताना नो पेन नो गेन. तर हे पेन चांगलं आहे आणि हे पेनमुळेच आपल्याला ऊर्जा भेटते की आपण पुन्हा काहीतरी करूया. ते कसं करू शकतो आपण? जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला बळ मिळते. तर प्रयत्नांती परमेश्वर ही जी म्हण आहे ती